जालन्याच्या घनसावंगी तालुक्यामध्ये शेवळगाव इथला नदीचा पूल पावसामुळे खचलेला आहे। त्यामुळे वाहतुकीमध्ये अडथळा निर्माण होतोय, तसंच अपघाताचं प्रमाणही वाढण्याची शक्यता आहे। त्यामुळे पुलाची दुरुस्ती करण्याची मागणी नागरिक करतायत। शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करण्याच्या मागणीसाठी जालना संभाजीनगर मार्गावर रास्ता रोको आंदोलन केलं गेलं। निवडणुकीपूर्वी सरकारनं दिलेली कर्जमाफीची आश्वासनं पाळली गेली नाहीत, तसेच अधिवेशनातही कुठलीही ठोस चर्चा करण्यात आली नाही। त्यामुळे पुढील काळामध्ये आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा देण्यात आलेला आहे। परभणीमध्ये शिवा संघटनेच्या वतीने सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांचा निषेध व्यक्त केला गेला। शिरसाटांच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन करण्यात आलं। विधान भवनामध्ये महात्मा बसवेश्वरांचा एकेरी नावाने उल्लेख केल्याने त्यांचा निषेध केला गेला। शिरसाटांनी जाहीर माफी मागितली नाही तर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आलेला आहे। 72 तासांनंतर ज्ञानेश्वरी मुंडेंना रुग्णालयामधून डिस्चार्ज मिळालेला आहे। परळीमध्ये बुधवारी त्यांनी पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला होता। त्यांना डिस्चार्ज देण्यात आला असून त्यांनी पुन्हा एका महिन्याचा अल्टिमेटम दिलेला आहे। आरोपींना अटक न झाल्यास आत्मदहन करण्याचा इशारा दिला आहे। हिंगोलीमधल्या वसमतमधील 7 ते 8 गावांमधील नागरिकांनी शक्तीपीठ महामार्गाची मोजणी रोखलेली आहे। राज्य सरकारच्या महत्त्वाकांक्षी शक्तीपीठ महामार्गाला सलग 8व्या दिवशी विरोध झालेला आहे। दरम्यान महसूल प्रशासनाच्या विरोधात आता महिला शेतकरीही संतप्त झालेले आहेत। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।